मित्रांनो, पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक भरती होते, त्या शिक्षक भरतीमध्ये आता तुम्हाला लवकरच प्राधान्यक्रम द्यायचे आहे. आणि हे प्राधान्यक्रम देण्याच्या अगोदर याच्यामध्ये एक बदल झालेला आहे. या निवड प्रक्रियेमध्ये एक बदल झालेला आहे. तो कोणता बदल आहे आणि हा बदल तुमच्या प्राधान्यक्रमावर काय परिणाम करतो याविषयी आपल्याला जाणून घ्यायचं आहे. अर्थातच हा जो बदल आहे, हा बदल तुमच्या जे काही प्राधान्यक्रम दिल्यानंतर तुमची शिक्षकपदी निवड होते आणि निवड झाल्यानंतर तुम्हाला त्या पदावरून दुसऱ्या पदावर, म्हणजे समजा तुमचं जर 1 ते 5 या गटासाठी तुमची निवड झालेली आहे, कारण आपल्या याच्यामध्ये गटानुसार निवड केल्या जाते. एक गट आहे 1 ते 5, वर्ग 1 ते 5 चा गट आहे. दुसरा गट आहे वर्ग 6 ते 8 चा आणि तिसरा गट आहे वर्ग 9 ते 10. चौथा गट आहे वर्ग 11 ते 12. असे आपल्या या शिक्षण पद्धतीमध्ये वेगवेगळे गट आहेत. मग आता तुमची निवड कोणत्या गटासाठी झालेली आहे? मग एक अमुक समजा आपली जी निवड आहे ती 1 ते 5 या गटासाठी झालेली आहे आणि आपण हायर क्वालिफिकेशन घेतलेलं आहे, तर आपल्याला गट बदलता येतो का? म्हणजे टॅटचे जे मूळ जे गुण आहेत, सध्या ज्या गुणांवर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं आहे, त्या गुणांच्याच आधारे तुम्हाला गट बदलता येतो का? याविषयी एक नवीन नियम त्यांनी तयार केलेला आहे. म्हणजे या अगोदरच्या शिक्षक भरतीमध्ये गट बदलता येत होता का? तर हो. आता या शिक्षक भरतीमध्ये गट बदलता येते का? आणि बदलता येत असेल तर त्याच्यासाठी कुठले नवीन नियम त्यांनी आता याच्यामध्ये एक ऍड केलेले आहेत, त्या बाबतीत आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र जाणून घ्यायचे आहे. तर हा जो स्क्रीन मी शेअर केलेला आहे, या स्क्रीनवरच मी एक इथं म्हणजे हे दिलेलं आहे, त्याचं एक हेडिंग दिलेलं आहे, 1 बिंदू 1 पद, 1.1 पोस्ट. आता हे नवीन एक कन्सेप्ट त्यांनी आणलेला आहे, एक नवीन नियम या पवित्र पोर्टलच्या बाबतीत. जे शिक्षक भरती 2025 टॅटच्या गुणांच्या आधारावर होते, त्यासाठी हा नवीन बदल झालेला आहे. आणि प्राधान्यक्रम देण्याच्या अगोदर तुम्ही हा बदल लक्षात घ्यायला पाहिजे. चला तर मग आपण हा काय बदल आहे, याच्यामध्ये कुठले नवीन नियम त्यांनी टाकलेले आहेत ते आपल्याला आता बघायचं आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी 1 बिंदू 1 पद, 1.1 पोस्ट हा अत्यंत महत्वाचा नियम लागू करण्यात आलेला आहे. बघा, 1 बिंदू 1 पद हा एक नवीन नियम, 1.1 पोस्ट हा नवीन नियम त्यांनी आता पवित्र पोर्टलच्या भरतीसाठी आणलेला आहे. आणि हा नियम काय आहे? हा नियम प्रत्येक शिक्षक उमेदवारांनी समजून घेतला पाहिजे. जर आपण समजून न घेता जर प्राधान्यक्रम जर भरले, तर मित्र आपलं फार मोठं नुकसान यामध्ये होऊ शकते. म्हणून प्रिफरन्स फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला या नियमाची जाणीव असणं किंवा हा नियम तुम्हाला माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. तर पुढे त्यांनी काय दिलेलं आहे बघा, नियम व कार्यपद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये. म्हणजे 1.1 पोस्ट ही जी नवीन आता कार्यपद्धती आलेली आहे, त्या कार्यपद्धतीचे काय वैशिष्ट्ये आहेत, ते वैशिष्ट्य आपल्याला आता बघायचे आहेत. बघा, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत ते पाहू आपण. एकाच वेळी निवड. आता फक्त निवड पवित्र पोर्टल मार्फत एकाच वेळी होणार आहे. यापूर्वी तसं नव्हतं. यापूर्वी कसं होतं माहित आहे का? समजा एखादा शिक्षक उमेदवार आहे, त्याची निवड जर 6 ते 8च्या गटाला झालेली आहे आणि 6 ते 8च्या गटाला त्याचं जे क्वालिफिकेशन आहे, तो ग्रॅज्युएट आणि बीएड आहे. मग आता ग्रॅज्युएट आणि बीएड हा 9 ते 10च्या गटासाठी सुद्धा पात्र आहे. 9 ते 10च्या गटासाठी सुद्धा पात्र आहे, परंतु त्याची निवड 6 ते 8च्या गटासाठी झालेली आहे. मग अशा उमेदवारांना भाग 2 मध्ये जो पुढचा भाग येत होता शिक्षक भरतीचा, त्यामध्ये
गट बदलण्याची संधी होती. आता ती संधी नाही. आता तुम्हाला एकदा जो गट मिळाला त्याच गटावर तुम्हाला तुमची नियुक्ती स्वीकारायची आहे. जर समजा तुम्हाला गट बदलायचा असेल तर मग काय करावं लागेल ते आता पुढे आपल्याला बघायचं आहे. बघा, एकाच वेळी निवड. नवीन नियमानुसार उमेदवाराची निवड आता केवळ एकदाच वन टाइम सिलेक्शन केली जाते. म्हणजे त्यांच्या गुणवत्तेनुसार ज्या गटासाठी त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे त्या गटावर एकदाच आता निवड केल्या जाते. गट आता बदलता येत नाही. हे तुम्ही लक्षात घ्या. गट म्हणजे मी कोणता गट सांगतोय? वर्ग 1 ते 5 चा गट, वर्ग 6 ते 8 चा गट, वर्ग 9 ते 10 चा गट, वर्ग 11 ते 12 चा गट, असे वेगवेगळे गट आहेत. आणि याच्यासाठी वेगवेगळं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहिजे मित्र हो. पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे बघा, गुणवत्तेनुसार पद. उमेदवारास त्यांच्या मिळालेल्या गुणाच्या आधारे एकाच पदावर शिफारस दिली जाते. त्यांना जे टॅटचे गुण मिळालेले आहेत त्या टॅटच्या गुणाच्या आधारावर त्यांना आता एकाच पदासाठी शिफारस त्यांची केली जाणार आहे. हा सुद्धा एक याच्या नियमामध्ये मित्र बदल झालेला आहे. मग आता पुढे त्यांनी आणखी एक त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे. पुढे काय म्हटलंय ते बघू आपण. बघा, टीईटी पुन्हा देण्याची अट. हा एक सगळ्यात मोठा आता याच्यामध्ये बदल झालेला आहे. एकदा निवड झाल्यानंतर जर उमेदवारास भरती प्रक्रियेत पुन्हा सहभागी होऊन उच्च पद मिळवायचे असेल तर त्यास नव्याने शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी टॅट द्यावी लागेल. म्हणजे आता काय माहितीये का, की समजा तुमची 6 ते 8च्या गटाला निवड झाली. मग 6 ते 8च्या गटाला निवड झाल्यानंतर पुढच्या शिक्षक भरतीसाठी तुम्हाला जर गट बदलायचा असेल तर तुम्हाला आता नव्याने टीईटी द्यावी लागणार आहे, टॅट द्यावी लागणार आहे. याच गुणावर तुम्हाला ज्या गुणांच्या आधारे तुम्हाला गट 6 ते 8 भेटला त्याच गुणांच्या आधारे तुम्हाला गट 9 ते 10 हा बदलता येत नाही, जरीही तुम्ही शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार पात्र असाल. हा सगळ्यात मोठा बदल यामध्ये झालेला आहे. म्हणून या बदलाचा विचार करून तुमची जे शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता आहे आणि तुमचे जे टॅटचे गुण आहेत या सगळ्यांचा विचार करून तुम्हाला काय करायचं आहे आता, प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. नाही तर एखाद्या उमेदवाराला काय वाटते किंवा मी 9 ते 10च्या गटासाठी पात्र आहे, पण 9 ते 10च्या गटासाठी माझं जर सिलेक्शन झालं नाही तर म्हणून मग मी 6 ते 8चा गट घेतो. आणि 6 ते 8 आणि 9 ते 10 या गटाच्या वेतन श्रेणीमध्ये मित्र फार मोठा फरक. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणून तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता 9 ते 10च्या गटासाठी आहे, परंतु तुम्ही जर 6 ते 8च्या गटावर तुम्ही कार्य करत असाल तर तुमचं वेतनाच्या दृष्टिकोनातून नुकसान होते. म्हणून आपण आपले टॅटचे गुण पाहिजे, आपली शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता बघायला पाहिजे. आपण कोणत्या गटासाठी पात्र आहोत ते आपण बघायला पाहिजे. आपण निम्न गटासाठी पात्र असाल तरीही त्याचे प्राधान्यक्रम द्यायचे की नाही हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि हे सगळं तुम्ही तुमच्या टॅटच्या गुणवत्तेनुसार ठरवू शकता. म्हणून हा सगळ्यात एक महत्वाचा बदल या सिस्टीम मध्ये आता पवित्र पोर्टलच्या झालेला आहे. हा बदल आपल्याला आता लक्षात घ्यायचा आहे, कारण प्राधान्यक्रम द्यायच्या वेळेस हा बदल फार महत्वाचा आहे. हा तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल आणि हा बदल लक्षात घेऊनच तुम्हाला काय करावं लागतील आता, प्राधान्यक्रम द्यावे लागतील. तर सगळ्यात माझा या एक बिंदू एक पद ही जी आता नवीन कार्यपद्धती आलेली आहे या कार्यपद्धतीमध्ये याचा जर सारांश सांगायचा झाला तर मी एका शब्दात सांगेल की एकदा निवडलेला गट, या ज्या टॅटच्या गुणवत्तेवर तुम्ही एकदा गट निवडला तो गट त्याच टॅटच्या गुणवत्तेवर तुम्हाला आता बदलता येत नाही. या अगोदर तो बदलता येत होता. तुम्हाला जर आता गट बदलायचा असेल तर नवीन टॅट द्यावं लागेल आणि नवीन आणखी तुम्हाला त्या सिस्टीम मध्ये यावं लागेल सेल्फ सर्टिफिकेशन करून आणि त्यानंतरच तुम्हाला गट बदलता येईल. अगोदर काय होत होतं, अगोदर याच म्हणजे सिस्टीम मध्ये त्याला गट बदल करता येत होता, परंतु तो एक उमेदवार एक पदच मग बरेच वेळ घेऊन बसत होता, खाली वर कारण त्याला गुणवत्ता होती, त्यामुळे तो ते पद घेऊन बसत होता. म्हणून हा बदल त्यांनी केलेला आहे. म्हणून हा बदल आपण लक्षात घ्यावा. हा सगळ्यात एक महत्वाचा बदल आहे. मी
तो या चर्चेच्या माध्यमातून तुमच्या समोर तो ठेवलेला आहे. तुमच्या समोर त्याच्यासोबत मी चर्चा केलेली आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, याला शेअर करा. तुम्ही नवीन असाल तर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.